सोलापुरातील घरगुती गॅस धारकांना गॅस मिळण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत आणि प्रशासन व गॅस वितरकांकडून पिळवणूक होत आहे. ती होणारी अडचण व पिळवणूक थांबवा, अन्यथा महाराष्ट्र कामगार सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. प्रमुख मागण्या आहेत. आपल्या कार्यालयात मार्फत गॅस उपलब्धतेबाबत सर्व वितरण केंद्रावर सूचना फलक लावावेत. अनेक वेळा केवायसी करून देखील केवायसीच्या नावाखाली गॅस टाकी न देणारे एजन्सीची चौकशी करावी. घरगुती गॅस धारकांना ऑनलाईनद्वारे बुकिंग केल्याप्रमाणे गॅस टाकी उपलब्ध करून द्यावी. सर्व गॅस वितरण केंद्रावर ग्राहकांच्या संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात यावे. गॅस बुकिंग केल्याच्या तारखेनुसार ग्राहकांच्या घरपोच गॅस उपलब्ध करून द्यावी. चहा, कॅन्टीन, भजी दुकाने, चिकन अशा छोट्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्या गाड्यावर सर्रासपणे घरगुती गॅसचा वापर होतो, त्यांच्यावर कारवाई करावी. गॅस बुकिंग केल्यानंतर नेमलेल्या तारखेला गॅस दिला जात नाही याची चौकशी व्हावी. गॅस वितरण एजन्सी ठिकाणी पुरवठा निरीक्षकांची दररोज तपासणी व्हावी, अशी प्रमुख मागण्या निवेदनात मांडल्या आहेत. महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनातील विषय आहे की सोलापुरातील गोरगरीब जनता, कामगार वर्ग, मध्यमवर्गीय सर्वांना घरगुती गॅस मिळण्यात फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. खरं पाहता केंद्र सरकार म्हणतं, मोदी सरकार म्हणते की स्वतः मोदीजी म्हणतात की गॅसचं काही कुठल्या तुटवडा नाही आहे, चांगल्या प्रकारे चालू आहे आणि गॅस मिळणार. परंतु घरोघरी गॅसचं अडचण चालू आहे. चुलीवर स्वयंपाक चालू आहे. गॅसच्या एजन्सीकडे, दुकानदाराकडे रांगा लागलेल्या आहेत. अनेक दुकानदारांचं आणि ग्राहकांचं मारामाऱ्या झालेल्या आहेत, वादावाद झालेले आहे. ग्राहक दिवसभर थांबून उन्हामध्ये घोळ होऊन पडलेले आहेत. पण इकडे सरकार म्हणतं आहे गॅस मोकळा आहे, गॅस अमाप आहे, गॅस पुष्कळ आहे, कुठल्याही प्रकारचा गॅस तुटवडा नाही म्हणत आहे. कलेक्टर साहेब यांनी जाहीर करतात की या ठिकाणी गॅस अमुक सारख्या तारखेला आणि या दिवशी मिळणार किंवा या तारखेला नोंद केलेल्या या दिवशी मिळणार अशा प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमातून माहिती देतात. प्रत्यक्ष मात्र त्या ठिकाणी प्रत्यक्षात गॅस मिळत नाही. गॅसच्यामुळं जीवन जगणं कठीण झालेलं आहे. आमच्या बिडी कामगार, माता भगिनी, गोरगरीब, दुर्बल घटक, झोपडपट्टीवासी, नोकरदार, मध्यमवर्गीय देखील गॅसमुळं जीवन जगणं कठीण झालेलं आहे. स्वयंपाक करावं तर चूल या ठिकाणी चुलीवर लाकूडसुद्धा महाग झालेलं आहे. आमचे रिक्षा चालक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनासुद्धा LPG लवकर मिळत नाही, त्यांनासुद्धा गॅस मिळत नाही, पेट्रोल लवकर मिळत नाही. अशा अवस्थेमध्ये जे सध्या चालू आहे की ग्राहक आणि या जो एजन्सी आहे त्यामध्ये अनेक प्रकारचे वाद होऊन सोलापूरमध्ये अशांतता आणि शांतता भंग होण्याची एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे आणि यांना गरिबांना जीवन जगणं कठीण झालेलं आहे. म्हणून मान्य जिल्हाधिकारी निवेदन दिलं आम्ही. या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका तुम्ही जाहीर करा. एकीकडं आम्हाला काय देऊ नका, परंतु देतो म्हणून आश्वासन देऊन आम्हाला या ठिकाणी त्रास करू नका, पिळवणूक करू नका, अशा प्रकारची मागणी निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आम्ही 8 ते 8 मागण्या मांडलेल्या आहेत. पहिली मागणी आहे आपल्या कार्यालयामार्फत गॅस उपलब्धतेची, म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गॅस उपलब्धतेबाबत सर्व वितरण केंद्रावर सूचना फलक लावाव्यात. अनेक वेळा KYC करून देखील KYC नावाखाली गॅस टाकी दिला जात नाही, त्याबाबतीत चौकशी व्हावी. घरगुती गॅस ऑनलाईनद्वारे बुकिंग केल्याप्रमाणे त्या तारखेला गॅस उपलब्ध होत नाही. सर्व गॅस वितरक केंद्रावर संरक्षणासाठी या ठिकाणी एजन्सीचे गुंड लोक ठेवलेले आहेत. या ठिकाणी एजन्सीचे त्या ठिकाणी त्यांच्या बगल बच्चा ठेवून ग्राहकांना त्रास देतात, मारण करणे प्रकार जात आहे. म्हणून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा. गॅस बुकिंग तारखेनुसार ग्राहकांच्या प्रत्येकाच्या घरी गॅस पोच झाला पाहिजे. चहा, कॅन्टीन, भजी दुकान, अनेक दुकानमध्ये चिकन 65 आपण बघतो रोडवर किती दुकान आहेत, गॅस मुबलक आहे. घरगुती गॅस आहे पण आम्हाला गॅस मिळत नाही. या सर्वांची चौकशी करून त्याची गॅस जप्त करावी, कारवाई करा अशी मागणी करत आहोत. आणि गॅस बुकिंग केल्यानंतर नेमलेल्या तारखेला गॅस दिला जात नाही याची चौकशी व्हावी. गॅस वितरण एजन्सी ठिकाणी पुरवठा निरीक्षकांचं, जिल्हा पुरवठा निरीक्षकाच्या मार्फत त्या ठिकाणी निरीक्षक नेमण्यात अशा प्रकारची मागणी केलेली आहे. या बाबतीमध्ये आमचं एकच म्हणणं आहे, गॅसची परिस्थिती काय ते लोकांसमोर मांडा किंवा केवळ
आपण दिशाभूल करणारं वक्तव्य न करता मोदी सरकारनं आपलं स्पष्ट भूमिका मांडावी आणि आम्हाला दिलासा द्यावा. अरे गॅस देऊ नका, गॅस वेळेवर न मिळालं तर एका दिवस राहू आपण, परंतु आमचा धीर आपण हिसकावून घेऊ नका, आधार देऊ नका, आपण धीर हिसकावून घेऊ नका, अशा प्रकारचं या ठिकाणी मी निवेदन करतो. आणि या केंद्र सरकारचा आणि या सोलापुरातील पुरवठा अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करतो आणि ताबडतोब मला गॅस द्या आणि आता खुर्ची खाली करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा अडकी, शोभा पोल्हा, यल्लम्मा पेंठा, लक्ष्मी रच्छा, लक्ष्मी येमूल, सविता दासरी, राणी दासरी, पद्मा मॅकल, नबीलाल बागवान, प्रेम शिंदे, श्रीनिवास बोघा, गुरुनाथ कोळी यांचा समावेश होता.